मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ साताराचे संचालक सगळे उद्योजक आहेत. आम्ही व्हॉलंटरीली काम करतो. वी डोंट गेट पेड. करेक्ट. आम्ही व्हॉलंटरीली काम करतो. त्यामुळे आपला उद्योग सांभाळून प्रत्येकजण हे करतो. मला हाऊस आहे म्हणून मी सगळ्यांना ओढत न्यायचं असं चालत नाही. प्रत्येकाने आपापला व्यवसाय केला पाहिजे, वाढवला पाहिजे आणि त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. एक सोशल एंटरप्रेन्योरशिप जे म्हणतो आपण, सोशल एंटरप्रेन्योरशिप किंवा सोशल लिडरशिप, ह्याच्यासाठी आमचा हा प्रयत्न सुरू आहे. मग त्या माध्यमातून मग आम्ही असे साहित्य संमेलन आमच्या बऱ्याच उद्योजकांनी मदत केली. 2 गोष्टी आहेत. एक आमची ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि दुसरं हे साताऱ्यात होतं ह्याचा आम्हाला अभिमान. त्यामुळं आम्ही मदत केली. मी स्वतः इथं कार्यकर्ता स्वयंसेवक म्हणून जे पडेल ते काम, जे ऑर्गनायझिंग कमिटी, मी काही कमिटीत ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये नाही आहे, जे पडेल ते काम मी करतोय. का तर हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आता आमचं नेक्स्ट एक्झिबिशन जे असणार आहे, मी ते कदाचित ह्या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल, ते आता आमची टीम ठरवेल. नाव वी आर लुकिंग फॉर बिझनेस प्रमोशन. आमचा पहिला हेतू होता आमच्याबद्दलचं पर्स्पेक्टिव्ह चेंज करणं, इमेज बिल्डिंग. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आम्ही बऱ्याच चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो. कारण आज MIDC बद्दल बोलण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. पहिल्यांदा 100 लोक जर निगेटिव्ह बोलत होते, तर आता मला वाटतं एक 10-20 लोकच बोलत असतील. खूप 90% फरक. म्हणजे कदाचित त्यांच्यापर्यंत ते प्रपोर्शन हे होईल. आणि ठीक आहे, म्हणजे काही वेळेला त्या ज्या काही टीका होतात किंवा हे होतात त्यातून आम्हालाही थोडं करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायला हे होतं. तर आम्ही काही सरकार नाही आहे, आम्ही ब्रिज आहोत, उद्योजक आणि ह्याच्यातला. म्हणजे त्यामुळं आम्ही ज्यावेळी नवीन MIDC झाली पाहिजे, नवीन IT हे झालं पाहिजे, IT पार्क झाले पाहिजे. आता सुरुवातीला काही लोक मी 2009 सालापासून आम्ही साताऱ्यात IT पार्क व्हावं यासाठी प्रयत्नशील होतो. नॅस्कॉमचे व्हाईस प्रेसिडेंटला त्यावेळी आम्ही साताऱ्यात आणलं होतं. त्यावेळी शिवेंद्रराजेंसोबत त्यांची पहिली मीटिंग झाली होती. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी तेव्हा पण सांगितलेलं होतं की जे काही तुम्हाला लागतंय त्याच्यासाठी जे काय म्हणजे सरकार दरबारी, शासन दरबारी तुम्हाला जे काय मदत पाहिजे किंवा हे पाहिजे, मी तुमच्यासोबत आहे. राजकीय परिस्थिती असेल किंवा व्हॉट एव्हर रिझन्स, इतके दिवस ती होऊ शकत नव्हती. पण आज अशी परिस्थिती आलेली आहे की त्यांनी सत्तेत आल्या उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे ह्यांनी पाठपुरावा करून साताऱ्यासाठी IT पार्कचं नियोजन केलेलं आहे. आता कसं असतं, लोकांच्या अपेक्षा असतात. म्हणजे सुरुवातीला काहीच नव्हतं, तर सातारा MIDCमध्ये आम्हाला IT कंपन्यांसाठी काही प्लॉट रिझर्व ठेवा अशी मागणी होती. आता IT पार्क येणार आहे, तर मग इन्फोसिस आली पाहिजे, विप्रो आली पाहिजे. अपेक्षा वाढत चालल्या आहेत. नाही, गैर काहीच नाही आणि ती चांगलीच गोष्ट आहे सर. आमचं असं म्हणणं आहे की चांगल्या मोठ्या कंपनी आल्या तर सोन्याहून पिवळं. पण ॲटलिस्ट त्यांचे सॅटेलाईट ऑफिसेस जरी आले तरी सातारा, सांगली, कोल्हापूर भागातली जी काही रिसोर्सेस आहेत, जे आठवड्यातून 2 दिवस किंवा 15 दिवसातनं 5 दिवस हायब्रिडमध्ये जे वर्क फ्रॉम होम काम करणारे असतात, ते पुण्याला जातात, मुंबईला जातात, ते साताऱ्यामध्ये रिपोर्ट करते. आणि तशी साताऱ्याची मग आणि IT आणि IT पार्क आली, इकडं नवीन निगडी आणि तिकडं एक नवीन MIDC करायचं नियोजन आहे, चालू आहे. म्हणजे ते विचार चालू आहे त्याच्यावर. ते झालं की तुम्हाला 100% सांगतो की सातारचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून जाणार. आणि त्या सिनारिओमध्ये नवीन आमचे जे नगराध्यक्ष आहेत ते निवडून आलेले आहेत, शिवेंद्रराजे आहेत, उदयनराजे आहेत, ह्या सगळ्यांनी एक आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्या पद्धतीनं डेव्हलप केलं जाईल. आम्हाला दुसरं काय पाहिजे आहे. कारण आम्ही जरी उद्योग शहराच्या बाहेर करत असलो तरी आमचे कुटुंब सगळे शहरात राहतात ना.